नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझं नाव मयुरी नंदा दादासाहेब जानकर. नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट ब 2024 पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच PSI पदी माझी निवड झालेली आहे. माझी कौटुंबिक पार्श्वभूमी सांगायची झाली तर मानखटावमधील वडूज या गावी माझा जन्म झाला आणि प्राथमिक शिक्षण देखील त्याच ठिकाणी झालं. त्याच्यानंतरच्या पदवीच्या शिक्षणासाठी मी छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा या ठिकाणी पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. पदवीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर डायरेक्ट एम-पी-एस-सीकडे येणे हा माझ्यासाठी मार्ग नव्हता. कारण कौटुंबिक परिस्थिती त्या प्रकारची नव्हती. त्याच्यामुळं मग मी पोलीस भरतीचा मार्ग निवडला. 2017ला पोलीस भरतीची तयारी करून 2018 मध्ये निघालेल्या भरतीत मुंबईला पोलीस म्हणून नियुक्त झाले. 2018 मध्ये जॉइनिंग झाल्यानंतर एक 2-3 वर्षाचा वेळ मला मुंबई शहर, माझी ड्युटी आणि हे सगळं मॅनेज करण्यामध्ये निघून गेलं. त्याच्यानंतर 2021ला असा टर्निंग पॉइंट आला, की अभ्यासिकेमध्ये अभ्यास करत असताना सोबतच्या सहकर्मी होते. त्यांनी सांगितलं, की जितका वेळ तुम्ही अवांतर वाचनामध्ये स्पेंड करत आहात किंवा इन्व्हेस्ट करत आहात, तेवढाच वेळ जर तुम्ही एम-पी-एस-सीमध्ये किंवा एम-पी-एस-सीचा अभ्यास करण्यासाठी स्पेंड केला, तर तुम्ही पोस्ट होल्डर होऊ शकता. ती एक गोष्ट. त्याच्यानंतर घरच्यांचं प्रत्येक कॉलवर असायचं, की "अभ्यास करतेयस का? एम-पी-एस-सीचा अभ्यास करतेयस का?" आणि त्यातून चालू झालेला हा एम-पी-एस-सीचा प्रवास. त्याच्यानंतर मग 2021-22ला ठरवलं, की नाही आता आपण मॅनेजमेंट करून, टाईम मॅनेजमेंट करून एम-पी-एस-सीचा अभ्यास करायचा. त्यावेळेस मग असं झालं, की सुरुवातीला घरात कुणाचं बॅकग्राऊंड नसल्यामुळं किंवा शिक्षणाची कुणाला माहिती जास्त नसल्यामुळं अभ्यास करताना सुरुवातीला खूप साऱ्या अडचणी आल्या. पण 2019 मध्ये कोरोनाची फेज येऊन गेल्यामुळं बऱ्यापैकी एम-पी-एस-सीचं शिक्षण ऑनलाईन झालं होतं किंवा द्वारे तुमच्यापर्यंत पोहोचलं होतं. त्याच्यामुळं खूप साऱ्या गोष्टी सुरळीत होत गेल्या. मग 2021-22ला ज्यावेळेस अभ्यासाला सुरुवात करायची ठरवली, त्यावेळेस आधी स्टार्टिंगला बसायची पोझिशन किंवा बसण्याचा स्टॅमिना वाढवण्यासाठी अवांतर वाचनच कंटिन्यू केलं. मग पुस्तकं वाचायला सुरुवात केली. तर पुस्तकं वाचत असताना माहीत नसल्यामुळं बऱ्याच वेळा असं व्हायचं, की मला असं वाटायचं, की मी ह्या चुका करते, की पुस्तकं वाचत बसते आणि पुढं वाचत चालली मला मागचं काही समजत नाहीये किंवा मला आठवत नाहीये. तर असं करत-करत एक-एक महिना एक-एक पुस्तक वाचत बसायचे. त्यावेळेस नंतर ज्यावेळेस लोकांशी कॉन्टॅक्ट होत गेले किंवा माहिती मिळत गेली किंवा मी माहिती काढली त्या विषयाची, त्याच्यानंतर मग 2023ला खरी सुरुवात झाली एम-पी-एस-सीच्या अभ्यासाला. मग 2023 मध्ये ठरवलं, की नाही आता आपण हे पूर्ण सगळं मॅनेज करून फुल टाईम अभ्यासाला द्यायचा. मग सुरुवातीला सिलेबस काढून घेतला. जो गट बचा सिलेबस आहे तो. सिलेबस बघितला. आपल्याकडे कुठली पुस्तकं आहेत, कुठली पुस्तकं नाहीत, सोर्स काय लागतील, ह्याची सगळी माहिती काढून किंवा आपले विषय कुठले स्ट्राँग आहेत, कुठले वीक आहेत, कुठल्या विषयांवर आपल्याला जास्त वर्क करावं लागेल त्या सगळ्या विषयांची किंवा माझ्या स्ट्रेंथ वीकनेसची माहिती काढून मग खरी अभ्यासाला सुरुवात झाली. 2023चा फॉर्म भरलेला आणि त्याच्यानंतर मग अभ्यासाला सुरुवात केली. स्टार्टिंगला पुस्तकं वाचायला सुरुवात केली. त्याच्यासोबतच क्वेश्चन पेपर घेतले. क्वेश्चन पेपरचं एनालिसिस बघायला सुरुवात केली. जे की आता आपल्याला प्रत्येक क्वेश्चन पेपर डाउनलोड करून बघायची गरज लागत नाहीये. तुम्ही त्या क्वेश्चन पेपरचे जे सेट भेटतात, त्या सेट थ्रू गो थ्रू करू शकता. सुरुवातीला मग एक चॅप्टर घ्यायचं. त्या चॅप्टरमधले ते चॅप्टर वाचून काढलं, की त्याचे पी-वाय-क्यू काय आहेत, त्या पी-वाय-क्यूचं एनालिसिस कसं केलेलं आहे, हे सगळं बघितलं. हे करत-करत पूर्वपरीक्षा दिली आणि पूर्वपरीक्षेमध्ये 2023च्या पूर्वपरीक्षेमध्ये पास झाले. त्याच्यानंतर त्या 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 परीक्षेत पास झाल्यानंतर त्याची मेन्स होती 17 डिसेंबरला. मग 17 डिसेंबरला अभ्यास करताना म्हणजे मला माहीत नव्हतं, की पहिल्यांदाच मी पास होऊन जाईल परीक्षेत किंवा एवढा गॅप पडतो एम-पी-एस-सीच्या प्री आणि मेन्समध्ये हे पण माहीत नसल्यामुळं मग अभ्यासात बरीच शिथिलता आली होती. त्याच्यात मग मराठी, इंग्लिशचा त्या दरम्यान अभ्यास करून घेतलेला. म्हणजे मला माहीत नव्हतं 17 डिसेंबरलाच मी बसेन म्हणून. पण मी ठरल्याप्रमाणे माझं शेड्यूल फॉलो करत मराठी आणि इंग्लिशचा अभ्यास करून घेतला. मग त्याच्यात मराठीचं पूर्ण लेक्चर बघून, त्याच्या नोट्स काढून प्रिपरेशन करून ठेवली. त्याच्यानंतर इंग्लिशचं पण लेक्चर बघितलेले, त्याच्या नोट्स वगैरे काढलेले आणि गो थ्रू हे सगळं प्री मेन्सचं असंच केलेलं, की सिलेबस बघायचा, पुस्तकं कुठली आहेत ते बघायचं, पुस्तकांचे सोर्स कुठले आहेत, पुस्तकं वाचायची, त्याचे पी-वाय-क्यू सोडवायचे, त्याचं क्वेश्चन एनालिसिस करायचं, हे चालू होतं. त्यावेळेस टेस्ट सीरीज मी कोणत्या सोडवल्या नव्हत्या. ती माझी 2023 मध्ये झालेली सगळ्यात मोठी चूक होती, की मला टेस्ट सीरीज मी ऑनलाईन पण घेऊन सोडवल्या नाहीत आणि ऑफलाईन जाऊन पण कुठे सोडवल्या नव्हत्या. ती झाली. मग त्यावेळेस 2023ला मेन्समध्ये पण 2023ला जी मेन्स झालेली त्यात पण क्वालिफाय झाले आणि 7,000 जागा असल्यामुळं क्वालिफाय झाले हे मला सांगायला आवडेल, की त्यात क्वालिफाय झाल्यानंतर मग
टायपिंगची प्रॅक्टिस केली, टायपिंगची टेस्ट दिली, त्यामध्ये पण पास होऊन गेले. पण रेव्हेन्यू असिस्टंटची पोस्ट ऑप्टिंग आउट करून टाकली. मग चालू झाला पी-एस-आयच्या परीक्षेचा प्रवास. त्याच्यानंतर 2024 ची ॲड आली. त्याच्यामध्ये बघितल्या जागा कुठल्या-कुठल्या आहेत, आपल्या कास्टला किती आहेत. मग व्यवस्थित सगळ्या गोष्टींचं नियोजन केलं. पूर्वपरीक्षेला तेच केलं जे मागं केलं होतं. सिलेबस वगैरे व्यवस्थित बघून प्रश्नपत्रिका सोडवल्या, त्याचं व्यवस्थित एनालिसिस केलं. त्याच्यानंतर टेस्ट सीरीज ह्यावेळेस मी सगळ्यात जास्त फोकस केलेला की टेस्ट सीरीजवर. भलेही ऑफलाईन असू देत, पुण्यासारख्या ठिकाणी येऊन असू देत, पण बऱ्यापैकी जास्तीत जास्त टेस्ट सीरीज सोडवण्याचा प्रयत्न केला. मेन्सच्या मध्ये चांगला स्कोर आला, त्याच्यामुळं मेन्सचा कॉन्फिडन्स होता की आपली मेन्स निघून जाईल. मग प्रीचा अभ्यास करत मेन्सचा बऱ्यापैकी जीएसचा अभ्यास झालेला. राहिलेला तो फक्त मराठी इंग्लिशचा अभ्यास. मग ज्यावेळेस पूर्वपरीक्षा पास झाले, त्यावेळेस मुख्य परीक्षेच्या वेळेस स्टार्टिंगला मराठी इंग्लिशवर खूप चांगलं कमांड मिळवण्याचा प्रयत्न केला. जो की इंग्लिशमध्ये बऱ्यापैकी आपण वीक असतो, तर त्याच्यावर फोकस करून त्याचे टेस्ट सीरीज सोडवून आपल्या कुठं चुका होत आहेत, आपला प्लस पॉईंट कुठला आहे, वीक पॉईंट कुठला आहे, त्याच्यावर फोकस करून जे तुमचे प्लस पॉईंट आहेत ते तर ठीक आहे, ते तुम्हाला मार्क मिळवून देणारेच असतात. पण जे तुमचे मायनस पॉईंट आहेत त्याच्यावर तुम्ही जास्त वर्क करून कसं त्याला तुमचे प्लस पॉईंट बनवू शकता ह्याच्यावर वर्क केलं. आणि अशा प्रकारे मग मेन्सचा पेपर झाल्यानंतर चांगला स्कोर आलेला. त्याच्यामुळं मग नंतर ग्राउंडची तयारी केली. ग्राउंडची तयारी करत असताना बऱ्यापैकी गॅप पडलेला अभ्यासामुळं फिजिकल ॲक्टिव्हिटीमध्ये. त्याच्यामुळे शरीराला शिथिलता सगळ्यांच्याच आलेली असते. त्याप्रमाणे मला पण झालं. स्टार्टिंगला थोडे दिवस भरपूर त्रास झाला ग्राउंड करत असताना. त्याच्यानंतर पण त्यावेळेस बऱ्यापैकी सगळं व्यवस्थित नियोजन करून डाएटचं म्हणा किंवा एक्सरसाइजचं म्हणा, ते सगळं करून वेट लॉसवर अगोदर फोकस करून नंतर मग ग्राउंडचे इव्हेंट चांगले करण्यावर फोकस केला आणि अशा प्रकारे ग्राउंड पण क्वालिफाय झाले. ग्राउंड क्वालिफाय झाल्यानंतर इंटरव्ह्यूची आमच्या ग्राउंडच्या वेळेसच मुली बऱ्यापैकी क्वालिफाय नव्हत्या झाल्या. त्याच्यामुळं आम्हाला इंटरव्ह्यूमध्ये माहीत होतं की आमचं म्हणजे एवढं सिरियसली काय होणार नाहीये, करावं लागणार नाही म्हणून इंटरव्ह्यूवर एवढी तयारी नाही केली किंवा इंटरव्ह्यूची तयारी वर एवढं फोकस नाही केलं आणि इंटरव्ह्यू पण झाला. आणि अशा प्रकारे मग नियुक्ती होऊन गेली आणि त्यानंतर मग सिलेक्शन झालं 2024च्या पी-एस-आयमध्ये. 2023ची परीक्षा दिली आणि 2024ची पण परीक्षा दिली. तर 2023ला ज्या चुका केल्या होत्या, त्या चुका ओव्हरकम करून 2024च्या परीक्षेत रिझल्ट आणताना काय-काय केलं, तर पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे की पी-वाय-क्यू किंवा टेस्ट सीरीज सोडवल्या नव्हत्या 2023च्या परीक्षेमध्ये. जो माझा वीक पॉइंट होता किंवा ज्याची मला फिअर होती, त्याच्यामुळं मला मग एक्झाममध्ये गेल्यानंतर थोडी एन्झायटी व्हायची. 2024 मध्ये तेच ओव्हरकम करून खूप साऱ्या टेस्ट सीरीज सोडवल्या. ज्यांची कुणाची टेस्ट सीरीज भेटेल ते टेस्ट सीरीज सोडवून त्याचं एक्सप्लेनेशन केलं. त्याचप्रमाणे 2023ला बऱ्यापैकी स्टडी करताना मी सेल्फ स्टडीज केला होता. स्वतःच स्टडी केला होता. जे की 2024 मध्ये माझ्याकडे एक चांगला डिस्कशन पार्टनर असल्यामुळे त्याचा मला फायदा असा झाला की एवढ्या मोठ्या प्रवासात एम-पी-एस-सीचा हा 2-3 वर्षांचा प्री, मेन्स, ग्राउंड खूप मोठा प्रवास आहे. तर या दीर्घ प्रवासात जात असताना तुम्ही स्वतः एकटे कंटिन्यू एवढे एनर्जेटिक किंवा पूर्ण फोकस्ड राहू शकत नाही. तर मग तुमच्याकडे डिस्कशन पार्टनर असेल किंवा तुमच्या संगत जर तुमची चांगली असेल, तर त्याचा तुम्हाला फायदा असा होतो की तुम्ही सातत्यपूर्ण त्या तुमच्या ध्येयावर किंवा तुमचं जे ठरलंय टार्गेट त्याच्यावर तुम्ही फोकस्ड राहता. अशा प्रकारे माझ्याकडे डिस्कशन पार्टनर होता. तुमच्या प्रत्येकालाच तुम्ही तेवढे लकी असाल असं नाहीये. तर तुम्ही तुमच्यासाठी मग चांगले ऑप्शन काय आहेत की सीएमओ सारख्या ज्या मेंटरशिपच्या बॅच आहेत किंवा जे मेंटरशिप घेऊन तुम्हाला रोज सांगतात की डेली टार्गेट देऊन हे करा, हे केलं पाहिजे, ह्याचा अभ्यास तुम्ही करा. ह्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो अभ्यासात आणि यश तुम्हाला लवकर भेटू शकतं. त्याचप्रमाणे सांगायचं झालं तर पी-एस-आयमध्ये आता मी ज्याप्रमाणे अगोदर पोलीस भरती दिली, त्याच्यानंतर पी-एस-आयची एक्झाम दिली. तर ह्या पद्धतीनं तुम्हीही करू शकता किंवा तुम्हालाही करता येण्यासारखं आहे, की जर तुमची इकॉनॉमिकल कंडिशन चांगली नसेल, घरच्या जबाबदाऱ्या असतील, तर पोलीस भरतीसारखा चांगला ऑप्शन तुमच्याकडे आहे. ते तुम्ही करू शकता. आपण नेहमी म्हणतो, की लवकर उठणारे पक्षी किंवा लवकर उडून जाणारे पक्षी किडे खातात. त्याप्रमाणे तुम्हाला जर ह्या प्रवासातला तुमचा वेळ कमी करायचा असेल, तर सीएमओचा तुम्ही चांगला फायदा करून घेऊ शकता. आणि मुलींचं प्रमाण जे अलीकडं खूप कमी झालेलं आहे पी-एस-आय किंवा पोलीस भरतीच्या क्षेत्रात येण्याचं, विशेष करून पी-एस-आयच्या क्षेत्रात येण्याचं, तर बाहेर राहून टीका करणं सोपं असतं. जर तुम्हाला बदल हवे आहेत किंवा जर तुम्हाला चेंजेस करायचे आहेत, तर आतमध्ये या सिस्टममध्ये आणि मग चेंजेस करा किंवा तुम्हाला ज्या गोष्टी चुकीच्या वाटतायत त्या बदलण्याचा प्रयत्न
करा आणि ह्या गोष्टी पुढे जाऊन तुमच्याच फायद्याच्या ठरतील. संघर्षाचं म्हणाल तर संघर्ष प्रत्येक क्षेत्रात आहे. कुठेही गेल्यानंतर तुम्हाला असं नाहीये की संघर्ष सुटलेला आहे. संघर्ष तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात करावा लागणार आहे. प्रत्येकाचा आपला संघर्ष वेगळा असतो. तर ह्याच्यात चांगली गोष्ट ही आहे की तुम्हाला तुमच्या वारसात संघर्ष भेटलेला आहे, जो की तुम्हाला यश मिळवताना किंवा यश मिळवण्यासाठी फायदेशीर आहे. तर ह्या गोष्टी ज्या मी सांगितल्या त्या तुम्हाला फायदेशीर होतील आणि अभ्यासात मदत करतील.